नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं. मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दादर नगर हवेली वनरक्षक आणि वनपालच्या जागा निघल्या होत्या मित्रांनो. त्यांचे आता फिजिकल होणार आहे. फिजिकल ॲडमिट कार्ड आलेले, त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवलेले आहेत. जर तुम्ही आतापर्यंत तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड केलं नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे व्हिडिओची, तिथं जाऊन तुम्ही तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकतात फिजिकलचं. मागच्या व्हिडिओमध्ये आपण फिजिकलबद्दल संपूर्ण डिटेल्स बघितली होती. हाईट किती लागते आणि तुम्हाला रनिंग किती करायचे, किती टायमामध्ये करायचे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ होणार आहे आपला सिलेबसबद्दल होणार आहे. तुमचा पेपर पॅटर्न काय राहणार आहे, एक्झाम तुमची कधी होणार आहे आणि मित्रांनो तुमचा पेपर पॅटर्न किती मार्काचा राहणार आहे पेपर तुमचा, आणि कोणकोणते सब्जेक्ट राहणार आहे, कोणकोणते विषय तुमच्या पेपरामध्ये राहणार आहेत, किती मार्काला आहेत आणि निगेटिव्ह मार्किंग आहे का, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि मित्रांनो, जी पण मी तुम्हाला माहिती देणार आहे ती ऑफिशियल जी नोटीस आली होती, म्हणजे ऑफिशियल जी जाहिरात आलेली मित्रांनो, त्याच्या जाहिरातमध्ये सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहेत. पण तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो. नवीन असले तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा मित्रांनो, हे जे रिक्वायरमेंटचं जे PDF आहे मी ते आपल्या टेलिग्राम ग्रुपवर अपलोड केलेले आहेत. तिथं जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकतात. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारची बघा ही जाहिरात होती. तुम्हाला फिजिकलबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे सिलेबस आहेत, एक्झाम कधी होणार आहे आणि जे काय काय सिलेबस आहे, किती मार्काला किती जे मार्क आहेत, कोणकोणते विषय आहेत, ते संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर बघा मित्रांनो, आता बघा इथं सर्वात पहिले तुम्ही बघू शकतात. बघा आता इथं जे पहिला पॉईंट आहे बघा, द कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन शॉल बी कंडक्ट इन इंग्लिश, हिंदी, मराठी आणि गुजराती. आता बघा याच्यामध्ये म्हटलेलं बघा, जे तुमची एक्झाम होईल, जे एक्झाम तुमची आता तिथं जेव्हा तुम्ही एक्झाम देसाल तेव्हा तुम्हाला लँग्वेज निवडण्याचं ऑप्शन येईल. त्याच्यामध्ये बघा तुम्ही 4 लँग्वेजमध्ये एक्झाम देऊ शकतात. 4 लँग्वेजमध्ये तुम्ही कोणती लँग्वेज सिलेक्ट करू शकतात. आता बघा याच्यामध्ये पहिले जे लँग्वेज आहे इंग्लिश. आता बघा इंग्लिश लँग्वेज आहे, मग हिंदी आणि मराठी आणि गुजराती एवढ्या लँग्वेजमध्ये तुम्ही तुमची एक्झाम देऊ शकतात. जर तुम्हाला मराठी सुटेबल असेल तर तुम्ही मराठीमध्ये पण एक्झाम देऊ शकतात. आणि जो विषय मित्रांनो, जो इंग्लिश विषय राहणार आहे तो इंग्लिश विषय तुम्हाला इंग्लिशमध्येच द्यावा लागेल. अशा प्रकारे इथं संपूर्ण माहिती बघा दिलेली आहेत पहिल्या पॉईंटमध्ये. आणि बघा आता इथं जे दुसरा पॉईंट आहे बघा, तर मित्रांनो जे तुम्हाला एक्झाम होईल तुमची फिजिकल क्वालिफाय झाल्यानंतर जी एक्झाम होईल तुमची, त्याची तुम्हाला जे पण मेसेज येईल किंवा मग हॉल तिकीट ते तुम्हाला तुमच्या ईमेलद्वारे येणार आहेत. ईमेल किंवा मेसेजद्वारे तुम्हाला माहिती पडून जाईल तुमची एक्झाम कधी आहेत. मी तुम्हाला तसं व्हिडिओ बनवून सांगेलच जेव्हा एक्झाम होईल तेव्हा. तर बघा आता तिसरा जो पॉईंट आहे मित्रांनो, तर बघा इथं म्हटलेलं बघा, ओनली द कॅन्डिडेट क्वालिफाईड इन फिजिकल एक्झामिनेशन एंड्युरन्स टेस्ट शॉल बी इलिजिबल फॉर कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम. आता बघा फिजिकलमध्ये जे क्वालिफाय होतील तेच फक्त एक्झामला बसू शकतात असं त्यांनी इथं म्हटलेलं आहे. आता बघा खाली नंतर बघा, द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट विल बी मेड ऑन द बेसिक ऑफ मार्क obtain in computer based exam only, no mark will be award. तर बघा याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की तुमची फक्त जे मेरिट लिस्ट लागणार आहे, तुमची फायनल मेरिट लिस्ट ती तुमच्या एक्झामच्या मार्गामध्ये लागणार आहे. म्हणजेच तुमच्या फिजिकलला इथं कोणतेही मार्क नाही आहेत. तुमचे जे एक्स्ट्रा कोणतेही मार्क ते तुमचे इथं ऍड करण्यात येणार नाही. आता इथं एनसीसीचा कोणताही ऑप्शन इथं दिलेला नाही आहे. जेव्हा तुम्ही फॉर्म भरला असेल एनसीसी मध्ये किंवा एनसीसी मधून फॉर्म भरला असेल तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल मित्रांनो. बाकीचे तुमचे कोणतेही मार्क इथं ऍड होणार नाही आहेत. फिजिकलला कोणतेही तुमचे मार्क नाही आहेत, फक्त तुमच्या पेपराच्या मार्कावर इथं मेरिट लिस्ट लागणार आहे. आता बघा आता खालचा जो पॉईंट आहे इथं म्हटलेलं बघा, द मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर फ्रॉम 100 marks for computer based examination. There will be 100 question in computer based examination and carrying 1 mark each. आता बघा इथं म्हटलेलं आहे की तुमची 100 मार्काची इथं एक्झाम होणार आहेत. 100 मार्काची एक्झाम होणार आहेत. 100 क्वेश्चन तुम्हाला येतील, म्हणजेच एक क्वेश्चन एका मार्काला असेल. आणि बघा जे निगेटिव्ह मार्किंगचं बघा सर्व विद्यार्थी विचारत होते बघा, तर इथं बघा निगेटिव्ह मार्किंग पण इथं दिलेले आहेत. एकदा तुम्हाला दाखवतो बघा. तर बघा निगेटिव्ह मार्किंगचं बघा, तर बघा निगेटिव्ह मार्किंग रॉंग आन्सर 0.25 मार्क विल बी डिडक्ट फॉर इथं म्हटलेलं आहे. म्हणजे तुमची 0.25 म्हणजे एकाच 4 इथं निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे. बघू शकतात तुम्ही अशा प्रकारे इथं दिलेले आहेत. आता बघा हे 33% विल बी पासिंग कट ऑफ. आता हे सर्व एक्झाम मध्येच असतात, म्हणजे 33% जर तुम्हाला असेल तर तुम्ही एक्झाम पास, म्हणजे मेरिट लिस्ट मध्ये नाही बरं, फक्त तुम्ही एक्झाम पास होसाल. अशा प्रकारे इथं माहिती दिलेली आहेत. म्हणजेच तुमची 100 मार्काची एक्झाम होणार आहे. आता कोणकोणते विषय राहणार आहे ते पण मी तुम्हाला पुढे सांगतोच. 100 मार्काची तुमची एक्झाम होणार आहेत आणि 100 क्वेश्चन राहणार आहे तुम्हाला, आणि 0.25 मार्क्सची तुमची इथं निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे. बघा अशा प्रकारे ही माहिती होती. आता तुम्हाला सिलेबस सांगतोय कोणकोणते विषय तुमचे येणार आहेत त्याच्यामध्ये. बघा मित्रांनो, हे पण इथं बघू शकता तुम्ही, वर वाचू शकतात. आता इथं बघा म्हटलेलं आहे, इथं पण दादर नगर हवेलीचंच आहे मित्रांनो. हे कोणतेही मी तुम्हाला वेगळी माहिती सांगत नाही. बघा सिलेबस फॉर द पोस्ट ऑफ फॉरेस्ट गार्ड दादर नगर हवेली. आता बघा हे वनरक्षकचं मी तुम्हाला सांगितलंय, आणि जे हे पण आहे मित्रांनो, हे पण तुम्हाला इथं माहिती जी मी सांगितली, हे वनरक्षक आणि वनपाल दोघींची मित्रांनो सेमच आहे. सेमच तुम्हाला क्वेश्चन येणार आहे. फक्त जे चेंज होणार आहे मित्रांनो ते सिलेबसमध्ये चेंज होईल. आता मी तुम्हाला हे वनरक्षकचं सांगतोय बघा. तर वनरक्षक मध्ये तुम्हाला सर्वात पहिले जनरल नॉलेज
विचारलं जाईल जीके. आता बघा मित्रांनो, हे जीके जनरल नॉलेज पार्ट ए आणि इथं डी एन्व्हायरमेंटल सायन्स आणि इथं बेसिक कम्प्युटर नॉलेज हे तिघे सब्जेक्ट मिळून तुम्हाला इथं 25 क्वेश्चन इथं विचारले जातील. बघा तिघं सब्जेक्ट मिळून तुम्हाला 25 क्वेश्चन विचारले जातील 25 मार्कांसाठी. बघा 25 क्वेश्चन तुम्हाला 25 मार्कांसाठी विचारले जातील, कारण 100 मार्काची इथं एक्झाम होणार आहे. 100 क्वेश्चन तुम्हाला इथं येतील. तर तुमचं जीके जीएस जे पण आहे ते तुम्हाला 25 मार्काचं विचारलं जाईल 25 क्वेश्चनसाठी, म्हणजे 25 क्वेश्चन तुम्हाला 25 मार्कासाठी इथं विचारले जातील. आता नंतर बघा, नंतर तुम्हाला गणित आहे मित्रांनो. इथं बघा न्यूमेरिकल ऍप्टिट्यूड इथं म्हटलेलं आहे, म्हणजे गणित तुमचं. आता इथं सब्जेक्ट पण दिलेले आहेत, किंवा सॉरी कोणते चॅप्टर पण दिलेले आहेत, कोणकोणत्या चॅप्टरमध्ये इथं विचारले जाणार आहेत. तर तुम्हाला जे गणितचे म्हणजेच मॅथचे तुम्हाला इथं 25 क्वेश्चन येतील 25 मार्कासाठी. बघू शकता तुम्ही. बघा आता लोकल रिझनिंग, जसं की तुम्हाला बुद्धिमत्ता आपण त्याला म्हणतोय, बुद्धिमत्ताचे तुम्हाला 25 क्वेश्चन येणार आहे मित्रांनो 25 मार्कासाठी. बघू शकता तुम्ही. आणि जे इंग्लिश लँग्वेज आहे, आता बघा वनरक्षकला इंग्लिश लँग्वेज असते मित्रांनो. जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये पण वनरक्षकचा फॉर्म भरसाल तर तुम्हाला 2 लँग्वेज असेल, एक इंग्लिश म्हणजेच इंग्लिश व्याकरण तुम्हाला असेल आणि मराठी व्याकरण, दोन्ही इथं महाराष्ट्रामध्ये असतात. पण इथं फक्त तुम्हाला एक इंग्लिश लँग्वेज दिलेली आहे. बघू शकता तुम्ही. इंग्लिश लँग्वेज म्हणजेच इंग्लिश व्याकरण जे तुम्हाला 25 क्वेश्चन विचारले जातील 25 मार्कांसाठी. तर बघा मित्रांनो, हे जीके जीएसचे 25 क्वेश्चन आणि जे गणित आहे गणितचे 25 क्वेश्चन 50 क्वेश्चन आणि रिझनिंगचे 25 क्वेश्चन म्हणजेच 75 आणि इंग्लिशचे 25 क्वेश्चन म्हणजे 100 क्वेश्चन 100 मार्कासाठी इथं विचारले जाणार आहेत. आता मित्रांनो, ही जी माहिती आहे मित्रांनो ती खरी आहे. बघू शकता तुम्ही इथं स्टाफ सिलेक्शन बोर्ड फॉर विस्तार मोठी दमनदीव इथं बघू शकता तुम्ही फॉरेस्ट फोर्ट एरिया इथं दिलेले आहेत. बघा सिग्नेचर पाहिजे त्यांच्या ऑफिसरचे. तर मित्रांनो अशा प्रकारे बघा ही माहिती होती. 100 मार्काची तुमची एक्झाम होणार आहे वनरक्षकची. आणि जे वनपाल आहे मित्रांनो त्याच्यावर मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल. सर्वात जास्त मित्रांच्या वनरक्षक बद्दलच कमेंट येत होते, तर तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर माहिती आवडली तर या व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो. नवीन असले तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.